उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीरासाठी ब्लूटूथ डिव्हाइस आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि त्यांचा यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. बोईदापाडा येथे त्यांचा एक शॉप आहे आणि एक चांगलं मोबाईलचं शॉप त्यांचं आपल्याला बघायला मिळतं आणि एक क्रिकेट प्रेमी आहेत आणि आपल्या ज्या स्थानिक जी मुलं आहेत आणि त्यांना जास्त सपोर्ट त्यांच्या माध्यमातून नेहमीच बघायला मिळतो. त्यांचा यथोचित मान आणि सन्मान विनायक मडवी साहेबांच्या शुभ हस्ते आपल्याला पाहायला मिळाला आहे. आपण या ठिकाणी आलात, आपला मोलाचा वेळ या ठिकाणी या स्पर्धेला दिलात त्याबद्दल आपलं खरोखर मनापासून हार्दिक आभार असेल. इरफान शेख साहब का इस टूर्नामेंट के माध्यम से सत्कार होता हुआ, उनके माध्यम से इस टूर्नामेंट के लिए 4 ईयरबड्स स्पॉन्सर्ड किए गए हैं उनके तरफ से, इसलिए हम उनका तहे दिल से आभार प्रकट करते हैं. धन्यवाद इरफान भाई शेख. नाउ बॅक टू द क्रिकेट. पहिल्या डावाला होईल सुरुवात. मायक्रोफोन वर जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र प्रिन्स ऑफ ओमान मिस्टर राहुल अंधेर. पडतो तू नसल्यावर अशी दोस्ती आपली भावा, अशी दोस्ती आपली भावा. असा हाय जबरी माझा यार जिगरी, कोणी बी ताकद लावा. असा हाय जबरी माझा यार जिगरी, कोणी बी ताकद लावा. काही मान्यवर काही ग्रामस्थ या क्रीडा नगरीवरती आल्यात आणि त्यांना विनंती असेल की इतरत्र न बसता आपण कुठे बसले असाल तर त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. विनंती आहे. काही मान्यवर काही ग्रामस्थ आहेत गावातील, त्यांना विनंती आहे की कोणीही इकडे इतरत्र न बसता आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. महत्वाचा मॅच इथून मात्र हा पहिला सेमी फायनलचा मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत असताना आपल्याला पाहायला मिळते. विश्वनाथ जाधव, काय तो मॅच जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला. तांबडमाळ संघाने जास्त धावा बनवल्या होत्या मात्र त्या धावांना स्वीकारलं आणि जबाबदारीचं क्रिकेट खेळलंय विश्वनाथ जाधवनं. का विश्वनाथ जाधव आज साता समुद्रा पलीकडे जाऊन क्रिकेट खेळण्यासाठी व्यस्त असतो त्याचं उदाहरण या ठिकाणी दिलं गेलं. पायामध्ये चेंडू टाकलाय आकाश, कानात आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे कारण की एकच धाव मिळेल. 3 षटकांचा मॅच, महत्वपूर्ण मॅच आणि जसे चिठ्ठ्यांचे ड्रॉ झाले तसा मात्र विजयी संघ आणि त्यामध्ये न्यू स्टार मडवीपाडा संघाचं नाव पुढे आलं. ती पहिली मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी पाहायला मिळते. विश्वनाथ जाधव आपल्याला पाहायला मिळाल्यात. एक उत्तम दर्जाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना पाहायला मिळाल्यात. विश्वनाथ जाधवचा हा बॉल जर बघितला आपण तर जबरदस्त बॉल, ओव्हरपिच बॉल होता मात्र स्विंग अँड मिस पाहायला मिळाल्यात मिस्टर अक्षय दुमाडा. इथे या 2 फलंदाजांना काहीतरी चांगली फलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. होम ग्राउंड आहे आणि याच मैदानावरती जास्त सराव आहे न्यू स्टार मडवीपाडा या संघाचा. आता थोडीशी बाउन्स, थोडासा उसळी देणारा हा बॉल, काय जबरदस्त चेंडू टाकलाय गोलंदाज विश्वनाथ जाधवनं. विश्वनाथ जाधवचं कौतुक असेल, आतापर्यंत भरपूर सिरीज ज्याच्या नावावरती आहेत, भरपूर बॅट्समॅन च्या ट्रॉफी ज्याच्या नावावरती आहेत, तोच हा खेळाडू विश्वनाथ जाधवला आपण पाहताय. षटकातील पुढचा बॉल, आता ऑफ ब्रेक टाकलाय तिथे मात्र एसटी रक्षकाची झाले चूक आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही. चेंडू निघून जाईल गली रिजन, थर्ड मॅन क्षेत्राच्या बाहेर. मिळतात धावा 4. आला अक्षयच्या बॅट मधून चौकार. पुढचा बॉल विश्वनाथचा
इथून हवेमध्ये बॉल चेंडूच्या खाली स्वतः एसी रक्षक. आता या वेळेला चुकी होणार नाहीये. अक्षरशः झेल सुटला होता मात्र सेकंड अटेम्प्टला फलंदाज बाद झालाय झेलचीच्या स्वरूपात. मिस्टर अक्षय दुमाडा बॅक टू द आउट. धक्का क्रमांक पहिला न्यू स्टार मळवीपाडा संघाला. अगं बोरीला बोर पिकलाय बोर तुला बघून म्या टिपलाय. अगं बोरीला बोर पिकलाय बोर तुला बघून म्या टिपलाय. थँक्यू सो मच डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विशाल इंगळेला आपण पाहताय. हा असा एक खेळाडू आहे ज्याने आदिवासी प्रीमियर लीग मध्ये 50 धावा पूर्ण केल्या होत्या, अर्धशतक पूर्ण केलं होतं आणि न्यू स्टार मळवीपाडा संघाचा एक भरोसामंद खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय विशाल इंगळे. विश्वनाथ जाधवच्या विरोधात विशाल इंगळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडूला फक्त बघितलंय, फक्त या चेंडूला बघून सोडून दिलं गेलंय. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू. इथे षटकाची झालाय समाप्ती आणि विचार केला तर मग पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा जर आपण बघितल्या तर फक्त 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. माननीय श्री विलास कोरडा साहेबांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. विनंती करतोय माननीय श्री विलास कोरडा आपल्याला की साहेब आपण प्लीज मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. आपली जागा इतरत्र कुठे नसता, आपली जागा या VIP आईट्स वरती आहे. सो प्लीज आपण येण्याची कृपा करा. दरम्यान प्रेम सावर हा गोलंदाजीच्या मार्क वरती 5 धावा धावफलकावरती. मात्र विश्वनाथ जाधवचं कौतुक करावं लागेल, 5 धावा फक्त दिल्यात. इथे आकाश कान्हात साठी हा बॉल बरोबर पायामध्ये टाकला गेलाय. एक धाव निश्चित केली जाईल. इथे सिंगल डबल या धावांना जास्त महत्व देण्याचं काम करतात दोन्ही फलंदाज. कारण की विचार केला तर मग न्यू स्टार मळवीपाडा हा संघ एक दमखम दाखवणारा संघ आहे आणि त्यांना आता मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. कारण की पहिला सेमीफायनल आहे आणि या पहिल्या सेमीफायनल मध्ये बोलबाला राहिला आहे तो म्हणजे धानिव संघाचा. प्रेमचा हा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ बॉल. बॅटची कडा लीडिंग एज. एसटी रक्षक विश्वनाथ जाधव करणार नाहीये चूक. बागवले आपल्या संघाची महत्वाची भूक. धक्का क्रमांक 2 विशाल इंगळे बॅक टू द आउट गॉन. थँक्यू सो मच डीजे. मान्यवर कक्षामध्ये मान्यवर येताना दिसलेत आपल्याला पाहायला मिळतात. माननीय श्री नितीन भोवर साहेब, त्यानंतर माननीय श्री नवशा पागी साहेब आणि त्यानंतर गणेश साठवण हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं म्हणायचं झालं तर प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ या ज्या ट्रॉफीज आहेत या ट्रॉफीज आल्यात माननीय श्री नितीन भोवर साहेबांच्या माध्यमातून. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक आभार करावा लागेल. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच नवशा पागी यांच्या माध्यमातून आणि माननीय श्री नितीन भोवर यांच्या माध्यमातून माथाडी कामगार संघटना राजवली वाघरालपाड्याच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी ज्या क्रिस्टलच्या मोमेंट आल्यात त्या त्यांच्या माध्यमातून आल्यात. त्यानंतर थोडंसं काही सहकार्य आलंय या स्पर्धेकरिता साहेबांच्या माध्यमातून, त्यांचंही करूया खरोखर मनापासून आभार. स्थानिक माथाडी कामगार संघटना वाघरालपाडा राजावले म्हटलं तर मग माननीय श्री नितीन भोवर साहेब अध्यक्ष आणि माननीय श्री नवशा पागी साहेब उपाध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजय किरकिरे यांच्यासाठी बक्षीस पारितोषिक लागलं गेलंय. सलगचे जर 3 षटकार खेचले तर मग प्रदीप जाबर यांच्या माध्यमातून 500 रुपये दिले जातील. इथे बक्षीस लागले गेलेत मात्र इथे धावा ज्या आहेत स्कोरबोर्ड वरती कमी आहेत आणि इथून धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल. मोठे फटके एक्झिक्यूट करावे लागतील कारण की आतापर्यंत 6 धावा 2 गडीच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक प्रगतीपथावरती प्रेम सावरला आपण पाहताय. या वेळेला जर बघितलं आपण तर ऑफस्टिकच्या बाहेर स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला मात्र स्वीट हिट होताना दिसत नाहीये. बॅट आणि बॉलचा संपर्कच झाला नाहीये. इथून अजून एक आलाय डॉट बॉल खेळून फायदा होणार नाहीये. फटके मात्र कनेक्ट करावे लागतील बॅटरला.
कारण त्यांच्या विरोधामध्ये विहाविरा 11 दानव संघ मजबूत संघ आहे. यावेळेला बघितलं तर जबरदस्त चेंडू बॅक टू बॅक 3 चेंडू हे निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळाले आहेत. कदाचित प्रदीप जाबरने 3 निर्धाव चेंडूसाठी बक्षीस लावायला हवं होतं. इथे जर विचार केला तर मग अजयला बॉल समजत नाहीयेत. बॉलच्या रिदम मध्ये येऊन व्यवस्थितरित्या बॉलला कन्वर्ट करावा लागेल. बॅटच्या व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट करावा लागेल. आता इथे ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडूला खेळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाही आकाश कानाच्या माध्यमातून. इथे फक्त डॉट बॉल आलाय म्हणजे 4 चेंडू हे डॉट स्वरूपाचे पाहायला मिळाल्यात. जशी कामगिरी विश्वनाथ जाधवने केली मैदानाच्या आतमध्ये तशी कामगिरी त्याच्याच खांद्याला खांदा लावून या ठिकाणी प्रेम सावर आपल्याला बघायला मिळाले. त्याच्या ओव्हरमध्ये जर विचार केला तर फक्त 1 धाव, काय जबरदस्त गोलंदाजी आणि 1 विकेट प्राप्त केलाय. इथे अजय किरकिरेसाठी 500 नाही तर मग 1000 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. सलगचे जर 3 षटकार खेचले तर. इथे विकास आल्यात गोलंदाजीच्या मार्क वरती. इथे आकाश कानात जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. ऑन साइडला चेंडूला फेकलाय, धाडलाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलाय ग्लोरियस 6. धन्यवाद निखिल. बाहुबली क्रिकेटर आहे. नक्कीच चांगला स्ट्रोक त्याच्या बॅट मधनं येतोय. चेंडूला पाठवलेला आहे डेप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. मान्यवरांचं आगमन झालंय. मान्य श्री विलास कोरडा साहेबांना आपण पाहताय मुख्य व्यासपीठावरती. काय जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. खऱ्या अर्थानं मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचे. नगरसेवक चषक 2026 आपण पाहताय न्यू स्टार मडवीपाड्याच्या माध्यमातून. मान्यवरांची बांदियाळी लाभले गेलेल्या या स्पर्धेला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. चांगला बॉल, जबरदस्त बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल. इथे स्विंग अँड मिस, बरोबर पायावरती चेंडू आदळला गेलाय. आकाश कानातला हा चेंडू समजला नाहीये. इथून डॉट बॉल आलाय. डॉट बॉल खेळून चालणार नाहीये. हवा तसे बॅट वरती फटके खेळावे लागतील आणि सीमारेषेच्या बाहेर चेंडूला धाडावा लागेल कारण की धावसंख्या कमी आहे. 12 धावा आतापर्यंत. तिसरं षटक प्रगतीपथावरती. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि या 4 चेंडू मध्ये जास्त धावा येतील काय हे पाहिलं जाईल. शॉर्ट टॉप लेंथ बॉल, वेट अँड वॉच केलाय आणि चेंडूला हुक केलाय आणि सीमारेषेच्या बाहेर चेंडूला पाठवलाय. 6 धावांसाठी आलाय युथ 6. 6 धावा. दर्जेदार स्ट्रोक ऑन साइडला करारा प्रहार बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळालेला आहे मागील बॉलवर. चला चेंडू पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. या षटकाराने संघाची धावसंख्या 18 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. जबरदस्त फटका. हा प्रकार बॉल चतरणी गेली होती बॉलरने आणि त्या बॉलला लॉंग लेग सीमारेषे बाहेर पाठवलेला आहे बॅटरने. सरळ 6 धावांसाठी षटकार. अशाच पद्धतीची काहीतरी फलंदाजी करावी लागेल आकाश कानातला कारण की धावसंख्या आता वेगाने पुढे सरकली. 18 धावा, अजून सुद्धा 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे अजून एक मोठा फटका आलाय. हवेमध्ये बॉल, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक अविनाश आणि इथे चुकी नाही. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3 न्यू स्टार मडवीपाडा संघाला लागला गेलाय. आकाश कानात बॅक टू द आउट. लाईट दिली होती बॉलला, आमंत्रण दिलं होतं बॅटरला आकाश यांना. त्याला आमंत्रण मात्र स्वीकारता आलेलं नाहीये. ऑन साइडला जबरदस्त कॅच कॅरी केलेला अविनाश याने परतावा लागेल. बॅटर आकाश याला चेंडू निघून जाईल. बॅटर बाद होईल. मिस्टर आकाश काना जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून राहिला गेलेला आहे या मॅच मध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदीप माळीला आपण पाहताय. डावकोऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. 2 चेंडू 2 षटकार जर खेचले तर दीपक किरकेरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल.
आणि खऱ्या अर्थाने म्हणायचं झालं तर आता षटकारांची भाषा बोलावी लागेल मिस्टर संदीप माळीला, कारण की डावखुऱ्याचा फलंदाजासाठी हवेचा जो बाजू आहे ती निश्चितपणे पाहायला मिळते. संदीपचे स्ट्रायकिंग एंडला त्याला मात्र हवेची साथ आहे. 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील जाहीर झालेला आहे या बॅटरला. सुंदर फटका, षडंपूल केला बॉलला, चेंडू जाईल डीप फाईन लेगला. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 19 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. राहुल, आतापर्यंत धावसंख्या तरी थोडीशी कमी जाणवते, कारण की 19 धावा धावपळकावरती. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल आता मिस्टर विकास घेऊन जातील आणि इथून नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळालेत. मिस्टर संदीप एक धाव त्यांच्या माध्यमातून सुद्धा येताना दिसली. शेवटचा आणि अंतिम बॉल मिस्टर अजय किरकिरा यांनी थोडंसं नाराज केलं, कारण की जवळजवळ 3 ते 4 बॉल त्यांनी डॉट स्वरूपाचे खेळून काढलेत. याही वेळेला जर बघितलं तर हा देखील चेंडू आला निर्धाव आणि इथून जर विचार केला तर मग इथे पहिल्या षटकाची पहिल्या डावाची झालाय समाप्ती आणि धावा बनवल्यात न्यू स्टार मडवीपाडा या संघाने. 19 आणि 20 धावांचं आव्हान हे ठेवलं गेलंय. 20 धावांचं आव्हान असेल, 19 धावा बनवलेल्या आहेत. न्यू स्टार स्पोर्ट्स मडवीपाडा या संघाने पुरेसे नाहीयेत या 19 धावा. अर्जुन भरपूर धावा बनवल्या पाहिजे होत्या, परंतु फारच कमी धावा येताना दिसत आहेत 3 ओव्हर मध्ये. आता मात्र 20 धावांचं लक्ष्य असेल विहाविरा 11 दानिव संघाला. पाहावं लागेल कशा प्रकारे या धावांचं पूर्तता केली जाईल दानिव संघाच्या माध्यमातून, किंवा त्यांना रोखण्याकरता न्यू स्टार स्पोर्ट्स मडवीपाडा कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल आपण पाहणार आहोत. चला, टॉस करण्याकरता दोन्ही संघांनी यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. जय भवानी वंगणपाडा पेल्हार संघाचा कर्णधार, त्यानंतर पीर बाबा पापडी संघाचा कर्णधार. आपण टॉस करण्याकरता आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पीर बाबा पापडी, त्यानंतर जय भवानी वंगणपाडा दोन्ही संघाचे कर्णधार आपण या टॉस बॉक्स मध्ये करणार आहोत. आपण टॉस विलास कोरडा साहेबांना विनंती केली जाईल, त्यांच्या शुभ हस्ते करणार आहोत आपण या दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस. जय भवानी वंगणपाडा त्यांच्या विपक्षामध्ये पीर बाबा पापडे दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. विलास कोरडा साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल या मॅचचा टॉस. मान्यवरांना विनंती असेल टॉसची ओळख आपण करून द्यायची आहे. एका बाजूला नगरसेवक चषक तर दुसऱ्या बाजूला न्यू स्टार मडवीपाडा. न्यू स्टार मडवीपाडा कॉल आलेला आहे आणि नगरसेवक चषक आलेला आहे. वंगणपाडा संघ आपण टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असेल मान्यवरांना विनंती असेल आपण दोन्ही संघांना ऑल द बेस्ट शुभेच्छा द्या. मान्यवरांना विनंती असेल आपण इथेच थांबा. मान्यवरांचा सत्कार केला जाईल, विलास कोरडा साहेबांचा सत्कार केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांच्या विनायक मरवी साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. मान्यवरांचा आदर सत्कार जबरदस्त व्यक्तिमत्व या विभागातील विलास कोरडा साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करणार आहोत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. शुभ सत्कार, आदर सत्कार, मान सन्मान आपण पाहत आहोत विलास कोरडा साहेबांचा या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच चांगलं सहकार्य त्यांच्या माध्यमातून लाभलं गेलेलं आहे, त्याबद्दल त्यांचा हा शुभ सन्मान आपण करतोय. मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन झालाय. जवळजवळ 20 धावा बनवायच्या आहेत विहाविरा 11 दानिव या संघाला. विश्वनाथ जाधव स्ट्राईक एंड वरती होते आणि त्यांना साथ देण्यासाठी अविनाश जाधव आपल्याला पाहायला मिळालेत. इथून जर विचार केला तर मग एक फक्त जेंटल पुश करून या चेंडूला खेळला गेला, एक धाव मिळाली आपल्याला पाहायला मिळते. आता राठोड साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. जयदीप कोठारी गोलंदाजीच्या माकवर
ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, कॅच ची शक्यता, नितेश कुरडा चेंडूच्या खाली आणि इथे चुकी झाली असं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण की एक मोठा मासा गळाला अडकला असता, मात्र इथे एक कॅच ड्रॉप झालाय. मोठा मासा नक्कीच गलाला अडकला असता, परंतु कॅच मात्र ड्रॉप झालेला आहे. शॉर्ट लेगला फायदा होईल बॅटिंग करणाऱ्या संघाला या मॅच मध्ये. मान्य श्री मोहन मस्के साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. विनंती आहे साहेब, आपण प्लीज मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण विराजमान व्हा. न्यू स्टार मडवीपाडा आयोजित नगरसेवक चषक मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोहनजी मस्के साहेब आलेले आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या नगरसेवक चषक 2026 मध्ये आपण आलात. या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतोय. मोहनजी मस्के साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुंदर फटका ऑफ साइडला चेंडूला फेकून दिलेला आहे. डीप बॉडी लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. आणि खऱ्या अर्थाने अमित मोहन मस्के साहेबांचं आगमन या षटकाराने केलंय. काय जबरदस्त स्ट्रोक, स्विच हिट पाहायला मिळाला आणि तेवढाच गोड फटका विश्वनाथ जाधवच्या बॅट मधून अगदी नेत्रदीपक पाहायला मिळालाय. या 6 धावेशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली ते म्हणजे डबल फिगर अंकावरती 10 या अंकावरती पाहायला मिळते. अगदी लिलेया फटकेबाजी करतो मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांची मने त्याने जिंकलेली आहेत. विश्वनाथ जाधव A1 क्वालिटीचा क्लास बॅटर आहे. विहाविरा 11 दानी संघाला बिलॉंग करतो. एक अगदी भारताच्या बाहेर जाऊन त्याने भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. दुबई सारख्या मोठ्या मॅच मध्ये देखील त्याने जबरदस्त बॅटिंग केलेला आहे. चांगला खेळ त्याने दर्शवलेला आहे विश्वनाथ जाधव या बॅटरने. गोलंदाजाचा पुढचा बॉल, इथे चांगला बॉल होता मात्र बॅटला चेंडू ब्रश होऊन निघून गेलाय. गली रिझनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक अजय या मॅच मध्ये थोडेसे कमी पडल्यात आणि या मॅच मध्ये जर बघितलं तर नाखुश झाल्यात पूर्णपणे अजय आणि चेंडू निघून गेलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. मिळतात धावा 4. विश्वनाथ जाधवला आला हा चौकार. जबरदस्त बॅटिंग करतात दोन्ही बॅटर या मॅच मध्ये. बॉलर देखील भरपूर धावा त्याने खर्च केलेले आहेत. खराब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय न्यू स्टार स्पोर्ट्स मडवीपाडा संघाच्या माध्यमातून. इथून फक्त 6 धाब्यांची गरज आहे आणि इथे विजयी फटका येईल का विश्वनाथ जाधवच्या बॅट मधून, तर हो असं उत्तर